जिंदगी का नाम दोस्ती का नाम जिंदगी का नाम चालू झालेले आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले खानापूरचे माजी सरपंच आणि आमचे उपसरपंच बळीशेठ हे जे उपस्थित आहेत तसेच बादलवाराचे गणेशकडू मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशकडू डॉक्टर परदेशी डॉक्टर आहेत आणि ऍथलेटिक सुद्धा आहेत त्यांना सुवर्णपदक पण मिळालेलं आहे ऍथलेटिक मध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्या ब्रह्मानंद स्वामी ब्रह्मानंद सुंदर सावरकर अपंग मुलांची त्या तिथं विशेष शिक्षिका आहेत नंतर मंगेश पाटील योगेश आमचे बालू फार्माचे नंतर भेटकरचे गणेश घरात रामू ठाकूर रवी मामा बाकीच्यांची मला नावं नाही माहिती तर हा हिरावली ग्रुप म्हणजे पिरवाडीचे ग्रुप आणि सर्व मामाना मानायला पाहिजे मामाना मानायला पाहिजे का या वयामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो रमेश म्हात्रे आमचे अध्यक्ष या ठिकाणी ग्रुपचे रमेश म्हात्रे शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना संपर्क म्हणून आहेत रमेश म्हात्रे आमच्या सर्व ग्रुपचे जिथं ठीक भाषा तिथं बघतात मी कधी कधी बोलतो हिरा आम्हाला घेऊ नका त्यांना जमवलं लागतोय पण ते आमच्यापेक्षा पुढे चढत असतात कधी माथेरानकडे हे आमच्यापेक्षा पुढे जातात मामा त्यांची कधी भीती वाटते वय झाले मला पण त्यांची फुल मॅन म्हणजे पॉवर त्यांची एकदम फर्स्ट क्लास आहे अशी हिरा मामाला आमच्या रणगारी मागणी ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि जुग जुग जीव आपण अशी पुढच्या वर्षी तर जोरात साजरी करू 100 पण साजरी करू आता मी विनंती करतो दादांचं आभार मानव एवढं फार कमी खरं म्हणजे थोडस दुःखही वाटतंय की एवढा सगळं मोठा परिवार असताना आज मित्र परिवार त्याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यामुळं हिरा म्हात्रे हे नाव अख्या तालुक्यावर आमच्या परिवारात आज मी एकविराईचं जे काही दर्शन करायला जातो याची सुरुवात हिरा म्हात्रेने करून दिली 1981 साली हिरा म्हात्रेमुळं मी जिवदानी मातेचं दर्शन करू शकलो मी सप्तशृंगी मातेचं दर्शन करू शकलो आमची दर वर्षाकाठी एक नवरात्रीला ट्रीप असायची आणि मग जीवदानीला महाप्रसाद असेल तो नवरात्रीला उपवासाला तिकडे सोडायचो किंवा एकविरा देवीला तसा प्रसाद घ्यायचो तसंच सप्तशृंगीला द्यायचो म्हणजे आज जो काही भक्ती भावना आम्ही एकविरा आईचा पूजा करतो किंवा देवीची पूजा करतो ते केवळ हिरा म्हात्रेंमुळे आज मला आठवतंय जॉन्सनचा टेम्पो असायचा जॉन्सनचा टेम्पो आणि त्या टेम्पोच्या मागच्या बाजूला ताडपत्री बांधून आम्ही लपाछपत त्या टेम्पोत जायचो की कोणतरी हवालदार शेटी वाजवेल मग थांबेल टेम्पोत एवढी लोक कुठे चालले पण ती एक मजा होती आणि ती मजा आम्ही त्यावेळी सुद्धा हिरा म्हात्रेंमुळेच पाहिली मजा घेतली देवींचं
आशीर्वाद सुद्धा घेतला आणि खरोखर माझ्या कुटुंबातर्फे हिरा दादांना 75 नाही पुढचा 100 वर्षांना सुद्धा असाच कार्यक्रम घडून येईल असे त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खरोखरच या वयामध्ये मित्र जमवा, तुम्हाला कधीच काय प्रॉब्लेम नाही. आता मी पण 62 वर्षाचा आहे, कधीच ते रिटायर झालं मला आठवत नाही का मी रिटायर झालं म्हणून. हे मित्र असल्यामुळे असे मित्र जमवा. मी आता विनंती करतो व्यंकट गणेश गरडला विनंती करतो तर 2-3 शब्द आपण देत नमस्कार सर्व मंडळी. मामांचं बऱ्याच दिवसापासून त्यांनी सुद्धा सांगितलं की माझा आता 75वा वाढदिवस येईल, परंतु मला आता समजलं का 74वा वाढदिवस त्यांचा आज संपूर्ण पूर्ण होऊन ते अमृत महोत्सव वर्षाकरता वाटचाल करीत आहेत आणि पुढल्या वर्षी 75वा वाढदिवस याच्यापेक्षा जोमाने करूया एवढी मी त्यांना शुभेच्छा अर्पण करतो. आणि आमच्या सागरी किनारा ग्रुप आणि द्रोणागिरी मॉर्निंग ग्रुप हे जी मित्रमंडळी आणि त्यांचे नातेवाईक कुटुंबीय जे आलेले आहेत त्यांना सर्वांना मामांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आम्हाला पण स्फूर्ती आली. 75 वर्षामध्ये मामाने हाऊसमौज केली. म्हणजे थोडक्यात जीवनाचं रहस्य मामाने आम्हाला शिकवलं की सदा सर्वदा आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, ट्रिपला जा आणि एन्जॉय करा. मामांच्या मुळे आम्हाला स्फूर्ती आली. आता मी पण 70 वर्षाचा पूर्ण झालेला आहे, 70 वर्ष पूर्ण झाले आहेत मला, पण याचं श्रेय मामाला आम्हाला स्फूर्ती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही आमचा ग्रुप किनारा ग्रुप नेहमी अशी एन्जॉय करतो आणि मामाला पण आम्ही इन्व्हाइट करतो. मामाचे जसे भरपूर ग्रुप आहेत पण आमच्या ग्रुपमध्ये ते येतात आणि एन्जॉय करतात. पण काय माहित आहे का, ते जीवनाचं रहस्य आता दिनेश भाईंनी सांगितलं की जीवनामध्ये जर तुम्ही मित्रमंडळी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिसीज आजार येऊ शकत नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. कुठल्याही प्रकारचा आजार येऊ शकतो. कारण मी 70 वर्ष पूर्ण झाले, 71 वर्ष पदार्पण झालं. मला डायबिटीस, बीपी, शुगर एकही गोळी नाही. हे मी अगदी याच्याने सांगितलं मला पोहोचलं. याचं कारण काय, माझे पण भरपूर ग्रुप आहेत. वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत. निश्चितच एक आनंदाचा क्षण आहे आणि सर्वात महत्वाचं की आपण आपल्या आयुष्याचा एक असा टप्पा पार केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या वयामध्ये सर्व नाती, सर्व मित्रमंडळी आणि त्यांची गरज असते. असं नातं पूर्ण टप्पे पूर्ण करून ज्यांचे 75 वाढदिवस आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत असे हिरा मामा आणि ह्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपला सागरी किनारा ग्रुप असेल, मग प्रोडक्ट ट्रॅकर्स असेल, निश्चित आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांनी त्यांच्या वयाची 100वी पूर्ण करावी असं मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो. जे काही मी आहे, आज आपली फॅमिली आहे, ती सर्व पप्पांची मुलं आहे. शिक्षणापासून आज नेहमीमध्ये जॉब लागण्यापासून मुलगा मी त्यांचा नॅशनल चॅम्पियन झालेलो आहे सेलिंग स्पोर्टमध्ये. तीच लेगसी लहान माझा मुलगा पण हे करतो, फॉलो करतो आणि आता तो एशियन चॅम्पियनशिपला गेलेला आहे. आणि स्पोर्टिंग पुरा जो इंटरव्ह्यू आहे आमचा फॅमिलीचा तो पप्पांच्या सपोर्टमुळेच साध्य झालेला आहे. आणि आज पुढे इंडियाला, महाराष्ट्राला आणि पूर्ण तालुक्याला अभिमान आहे की स्विमिंग आणि सेलिंगमध्ये आपल्या फॅमिलीचा वर्चस्व आहे.
बीती जाएगी जाने कब आएगी तू चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी आई रूप पर जाने कब आएगी तू बीती जाएगी जाने कब आएगी तू चलिया प्यार की गलियां बाप की कलियां